नारायण नमः शिवाय। जय भोले। आहा क्या बात है। स्वरूपाय जटाधराय पिनाकस्ताय सदा दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै वकाराय नमः शिवाय। तस्मै वकाराय नमः शिवाय। तस्मै वकाराय नमः शिवाय। चांगले चांगले स्थळ तुला आलेलेत ग। बघा, प्रत्येक मुलीचा जो बाप असतो त्या मुलीच्या बापाला हीच तडमड असते की चांगल्या प्रकारचा जावाई श्रीमंतानं वैभवानं युक्त कुलवाण घराण्यामध्ये आणि आपली पोर गेली पाहिजे। प्रत्येक बापाची इच्छा आहे आणि मला वाटतं त्या प्रत्येक मुलीनं आपल्या बापाची इच्छा जी आहे ती इच्छा त्याला परिपूर्ण करू दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे। खूप स्वप्न रंगवलेले असतात माय बापानं आपल्या लेकीच्या लग्नाकरता। ऐका जरा, मुलगी ज्या वेळेला जन्माला येते ना, का जन्माला आल्यापासून जो बाप आहे तो बाप आणि आपल्या मुलीच्या लग्नाकरता काळजीमध्ये व्यस्त असतो, व्यग्र असतो। प्रत्येक बापाला असं वाटतं की माझ्या मुलीला चांगलं घर मिळालं पाहिजे आणि ते मिळावं त्याच्याकरिता जो जन्मदाता आहे तो जन्मदाता काबाड कष्टही करतो, खूप कष्ट करतो, खूप राबतो। एखाद्यानं म्हणावं, का रे बाबा एवढे कष्ट कशासाठी रे? त्यावेळेला जन्मदात्या बापाच्या डोळ्यातून पाणी गळत, अश्रू येत, तो बाप म्हणतो, काही नाही रे, एकदा माझ्या दीदीचे हात मला पिवळे करायचे, माझ्या दीदीचं लग्न झालं ना मग मी काही कष्ट करणार नाही। अरे आपल्या मुलीचा संसार सुखानं थाटल्या गेला पाहिजे आणि म्हणून त्या मुलीच्या संसारामध्ये ज्या वेळेला विवाहाच्या माध्यमातनं आणि पहिलं पाऊल टाकलं जाणार आहे त्यावेळेला आणि कोणत्याही गोष्टीची उणीव भासायला नको आणि म्हणून रात्रंदिवस धडपड करणारा जो असतो त्याचं नाव आहे बाप। माझी जी कन्या आहे त्या कन्येच्या विवाहामध्ये आणि कोणत्याही प्रकारची त्रुटी यायला नको आणि म्हणून ऐन वेळेला माझ्या लेकीच्या विवाह संस्कारात आणि पैसा उपयोगाला आला पाहिजे। म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये कुठल्याही दागिन्याची जिनं हंस केले नाही, तिचं नाव आहे ते महत्वाचं पात्र आहे आई। बरं का, महत्वाचं पात्र आहे आई आणि म्हणून त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण करता करता सगळ्या इच्छा आकांक्षा माता पित्यानं दाबल्या आणि आपल्या मुलांच्या करता मुलींच्या करता वैभव परिस्थिती नसताना निर्माण केलं। म्हणून त्या माता पित्यांच्या प्रेमाला
कुठेही गालबोट लागणार नाही अशा प्रकारे वागणं आणि हे मुलांचं मुलीचं कर्तव्य आहे. आजच्या या कथेमधून हे शिकून जाल, आपल्या मनानं निश्चय करायचंय की मी कोण्याही भ्रष्ट पुरुषाच्या सोबत, मुलाच्या सोबत, माता पित्यांच्या विरोधात जाऊन वैवाहिक स्थितीचा अंगीकार करणार नाही. तर आपला सप्ताह सार्थकी लागला समजा. काहीतरी चांगल्या गोष्टी शिकता आल्या पाहिजे, काहीतरी आपल्याला चांगलं घेता आलं पाहिजे महाराज. आणि म्हणून आज तरुणांना आव्हान आहे, माझ्या आणि सर्व तरुण भगिनींना, आणि एक नम्र निवेदन आहे. जगाच्या पाठीवर आणि आमचा हिंदू धर्म जो आहे, आमच्या हिंदू धर्माला ग्लानी येत आहे आणि या धर्माचं वाटोळं झालं पाहिजे. आणि म्हणून परक्या लोकांचा डोळा हिंदू स्त्रियांच्यावर आहे, हिंदू तरुण मुलींच्यावर आहे. आणि म्हणून माझ्या तरुण भगिनींनो, जरा सावध व्हाल, दुसऱ्याला संधीच देता कामा नये. अशा प्रकारे आणि आपलं जे जीवन आहे ते जीवन जगा. आयुष्य जे आहे ते आयुष्य आणि फार सोन्यासारखं आपल्याला प्राप्त झालंय. आणि म्हणून प्राप्त झालेल्या या आयुष्याला अनाठाई खर्च करू नका. भजनाचा, कीर्तनाचा, कथेचा आदर्श लक्षात ठेवा. अहो आमची कथा, आमचा वारकरी संप्रदाय आणि हा जनतेला आणि सत्मार्गावर आणण्याकरता प्रभावी अशा प्रकारचं आणि एक पवित्र साधन आहे. ही अंधश्रद्धा नाहीये. भगवंताची कथा, कीर्तन आणि हे मानवाला चांगल्या प्रकारचा बोध देण्याचं आणि अगदी स्पीडली साधन जगामध्ये. बाकीचे साधन आहेत, प्रचार माध्यम भरपूर आहे, पण या माध्यमातून जो प्रचार आणि तो समाजाच्या पर्यंत हृदयापर्यंत भिडल्या जातो आणि तो केवळ वारकरी संप्रदाय आणि हे पवित्र कार्य करू शकतो. म्हणून हा आज या ठिकाणी आपण संकल्प करायचा आहे की आम्ही धर्माच्या विरोधात आणि कधीच जाणार नाही, जेणेकरून आमच्या माता पित्यांना गळफास घेण्याची पाळी येईल. अरे अलीकडे आपल्या सौंदर्याचा आणि उपभोग घेतल्याच्या नंतर कदाचित तुम्हाला वेश्या व्यवसायामध्ये जाण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. आणि ह्या गोष्टी टळाव्यात म्हणून माता पित्यांच्या आदेशाखाली पवित्र जीवन जगा. अग्नी नारायणाच्या साक्षीनं माता पित्याच्या दानातून आणि ज्याला समर्पित केलं त्याचीच व्हा.